मोमेंटम तरी आपल्या बाजूने करण्यामध्ये यश मिळवलं बॅटिंग करणारी टीम अर्थात आपण पाहतोय राज वॉरियर्स या संघाने. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहेत. झेल टिपलाय आपण पाहतो बटरफ्लाय कॅच सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय आणि इथून आली आहे विकेट. सुयश यांनी एक चांगला झेल टिपलेला आपण पाहिलाय डीप मध्ये अगदी अचूक जागेवरती ते होते. डीप बॅकवर्ड स्किवर लाईक क्षेत्रामध्ये एक चांगला झेल पाहायला मिळतोय आणि विकेट आलेले आहे. चोवीस धावा धावफलकावरती आहे 24. नवीन बॅटर आपण पाहतोय अदनान मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 6 वरती अदनान मैदानावरती दाखल झालेत. अदनान शेख मैदानावरती दाखल झालेत आपण पाहतोय. चला थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. आजच्या दिवसामधले सर्व सामने आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण थोडीशी घाई करणं यावेळेस मात्र आपण पाहतो विकेट आली आणि या ठिकाणी कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये विकेट आलेली आपण पाहतोय. निलक्षांनी चांगला सेल आपण पाहतोय यष्टींच्या मागे टिपलाय आणि आणखी एक विकेट आपण पाहतोय आलेली आपण पाहिली. राजीव होटकर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. पाच खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आपण पाहतोय. सुमित मोरे आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तेजस मेहर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते आणि आता सुमित मोरे देखील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. गोलंदाज सुमित मोरे आपण पाहतो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. इथे विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? तर या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे सुमित मोरे यांनी आणि आपण पाहतोय संघ मालक वैभवजी मोठे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस देखील असणार आहे. गोलंदाज सुमित मोरे यांच्यासाठी आपण पाहतोय विकेटची हॅट्रिक मात्र या स्पर्धेमधली पहिली नोंदवली. सुमित मोरे यांनी अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं अगदी तेजस मेहर देखील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होते. यश देशमुख यांनी झेल टिपलेला आपण पाहिलाय.